बार्शी तालुक्यामध्ये सर्व त्यांचं प्राथमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेला एक तरुण आणि बार्शी सारख्या तालुका स्तरावरती महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी घेतलं. BA मध्ये त्यांनी पदवी मिळवली. इतिहास हा त्यांचा पदवीचा विषय होता. त्यानंतर त्यांनी DED केलं आणि UPSC मध्ये ते आज यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. इतिहास आणि मराठी साहित्य हे त्यांचे 2 ऑप्शनल विषय होते. मराठी माध्यमामधून त्यांनी या परीक्षांची तयारी केली आणि ते 287वी रँक मिळवून दुसऱ्या अटेम्प्टमध्ये यशस्वी झालेले आपल्याला दिसतात. तर इतकी सविस्तर पार्श्वभूमी सांगायचं एकच कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो काही एक पूर्वग्रह असतो UPSCच्या बाबतीत की त्यासाठी शहरी पार्श्वभूमी हवी, पदवी शिक्षण प्रोफेशनल एज्युकेशन अशा पद्धतीमध्ये झालेलं असावं किंवा त्याला फार मोठं काहीतरी वेगळं बॅकग्राऊंड पाहिजे. तर हे सगळं घोलप सरांचं जे काही पार्श्वभूमी आहे किंवा जो काही प्रवास आहे तो प्रवास या सगळ्या पूर्वग्रह दूषितांना छेद देतो. त्यामुळे त्याच्याविषयी आपण थोडंसं सविस्तरपणे जाणून घेतलं. मी आपला फारसा वेळ न घेता रमेश घोलप सरांना विनंती करतो की त्यांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडावेत आणि त्यानंतर विद्यार्थी आणि सरांमध्ये संवाद होईल. माननीय घोलप स्टेजवरती फक्त 2 जणच आहोत त्यामुळे कळलं असेल की हेच रमेश घोलप आहे. कदाचित अजून संख्या जास्त असती तर बऱ्याच जणांचा विश्वास बसला नसता की हा माणूस UPSC स्पर्धा परीक्षेमधून क्लिअर झाला आहे. युनिक अकॅडमीचे आदरणीय तुकाराम जाधव सर, उपस्थित बंधू आणि भगिनी, असं म्हणतात की दुःखाची झालं नसेल तर सुखी आयुष्य देखील सजा असते आणि प्रतिस्पर्धी असेल तरच जिंकण्यात मजा असते. ही मजा कारण शालेय जीवनामध्ये असताना अभ्यास कमी, विशेषतः DED ज्याला करत होतो त्याला अभ्यास कमी आणि स्पर्धा जास्त करायचो. त्यामुळे ती मजा अनुभवायचा जो नाद लागला होता तो अजून कायम आहे. आताशी UPSCचे अनुभवले, वाटत होता येताना रिझल्ट लागतो की काय आणि MPSCचंही काही 2-4 शब्द वाढवता येतील म्हटलं, पण आजही आयोगाने काही निकाल लावला नाही. असो, लवकर लागेल आणि तीही मजा अनुभवायला मिळेल अशी अपेक्षा करतो. खरं तर माझी ओळख करून देताना त्यांनी सांगितलं की आर्ट बॅकग्राऊंडचा एक विद्यार्थी आहे. साधारणतः बार्शी तालुक्यामध्ये 1200 ते 1500 लोकसंख्या वस्तीचं माझं गाव. गेल्या काही दिवसात ते पेपरमधलं महागावचं नाव सोडलं तर अगोदर 3-4 कारणाने माझं महागाव चर्चेमध्ये असायचं. एक म्हणजे प्रकल्पग्रस्त होतं, त्यामुळं जुन्या गावामध्ये नदीला पूर येऊन गावात पाणी शिरलं की आमच्या गावचं नाव पेपर राहायचं. दुसरं, सोलापूर जिल्ह्यामध्ये पॉलिटिकली खूप सेन्सिटिव्ह गाव होतं माझं, त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतला 5-25 जणांवरती हाफ मर्डर आणि 20-25 जणांवरती ॲट्रॉसिटीज असायच्या. त्या निमित्ताने एकदा गाव चर्चेमध्ये आहे. मागच्या काही वर्षामध्ये घरकुल योजनेमध्ये काहीतरी दुकानात झालं म्हणून पुन्हा एकदा गाव चर्चेमध्ये आलं आणि आता गेल्या काही दिवसांमध्ये चांगल्या एका निकालाच्या माध्यमातून माझं गाव माझ्यामुळं महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांना परिचित झाला आहे. त्याचं एक समाधान गेले 4-5 दिवस म्हणा किंवा एक आठवडाभर मला आहे. सरांनी सांगितलं की UPSC मधून पास होणं म्हणजे आपल्या डोक्यामध्ये कन्सेप्ट बसलेले असते की IAS कसा असतो. आता UPSCचा प्रसार ग्रामीण भागामध्ये कितपर्यंत झाला याचा माझा अभ्यास नाही, कारण गेली 2 वर्ष अभ्यास करत असताना मी इतका मार्क्सवादी होतो की सिलेबसच्या बाहेरचं जास्त वाचण्याचा मी काही तसदी घेतली नाही. त्यामुळे असा एक अभ्यास तर मी नक्कीच केलेला नाही. पण मला माहिती आहे आमच्या गावामध्ये कलेक्टर आला, कारण गाव प्रोजेक्ट अफेक्टेड असल्यामुळं बऱ्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांचं येणं जाणं व्हायचं. त्यामुळे कलेक्टर आला की गावातले खूप जण कलेक्टर कसा असतो म्हणून बघायला तळ्यावरती जायचे आणि त्या गावामधून आज त्या गावचा एक विद्यार्थी UPSC उत्तीर्ण झालाय. गेली 4-5 दिवस मी अनुभवतोय गावामध्ये सगळ्या गावातलं सामूहिक विवाह सोहळा असल्यासारखं वातावरण गावामध्ये आहे. कारण मी सांगितलं की गेली 20 महिने झालं मी गावाकडे गेलेलो नाही. 20 महिन्यापूर्वी अशाच बोलताना सविस्तरपणे सांगेल अशा एका घटनेमधून क्लासरूम झाल्याशिवाय पुन्हा गावात पाऊल ठेवणार नाही म्हणून निघून आलो होतो आणि ते पुढच्या 2 दिवसांनी म्हणजे 12 तारखेला ते पाऊल ठेवतोय.
गाव तंटामुक्त झाले त्यामुळे ती पावलं शाबूत राहतील याची मला खात्री आहे. कारण मी मागाशी सांगितलं की पॉलिटिकली खूप सेन्सिटिव्ह गाव होतं, पण मागच्याच वर्षी आमच्या गावाला तंटामुक्त समितीचा पुरस्कार भेटला. आणि मला हाही एक आनंद आहे की ज्यावेळेला 2007 साली मी नेहरू युवा मंडळाचा अध्यक्ष म्हणून गावामध्ये काम करत होतो, त्यावेळेला मी महागाव फेस्टिवल गावामध्ये घेतला होता. आमच्या गावामध्ये साधारणतः सप्त्याला सुद्धा एक 4-5 हजार रुपये पट्टी जमा व्हायची. तर त्यावेळेला मी बऱ्याच स्पर्धा वगैरे केल्या होत्या, त्यामुळे माझ्या गावात पण काहीतरी केलं पाहिजे ही एक जाणीव सातत्याने माझ्या मनामध्ये होती. मग त्याच भूमिकेमधून गावामध्ये मी 2007 साली एक महागाव फेस्टिवल घेतला आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर जिथे आमच्या गावात पहिल्यांदा झालं, अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या होत्या. पण त्यावेळेला एक गोष्ट खटकली होती की ज्यावेळेला त्या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ होता, त्या दिवशी आमच्या गावातला विरोधी पार्टीचा जो गणपती होता तिथं त्यांनी बार्शीमध्ये तालमीतली 5-6 पोरं आणली होती आणि आमचे नेते योग हृदय सम्राट वगैरे म्हणून असा काही गोंधळ लावला होता आवाज सोडून. ती एक मनामध्ये खंत राहिली होती की म्हटलं आपण एवढं चांगलं करून पुन्हा आपल्याला विरोध होत आहे. आणि मग या तंटामुक्त समितीचा सदस्य म्हणून काम करत असल्यामुळं या सगळ्या लोकांना एकत्र बसवण्याचं काम त्यावेळेला मी पहिल्यांदा केलं होतं. आणि गावामध्ये जसं मला कळतं तसं पहिल्यांदा एक गाव इव्हेंटमध्ये मी गेला होता 2008 साली. आणि आनंद वाटला की 2 वर्ष गावाकडे नसतो गेलं तरी पेपरमधून ती एक चांगली बातमी मी वाचली होती की महागाव तंटामुक्त झाले म्हणून. आता घरच्या परिस्थितीचं बोलाल तर बऱ्याच जणांनी वाचलं असेल, खूप हालाकीची परिस्थिती घरची बोलतोय, बाकीचं सांगेन अवघड. कारण घरी आई बांगड्या भरायचा व्यवसाय करायचे. जेव्हा लहान होतो तेव्हा आई शेजारच्या गावामध्ये जाऊन बांगड्या भरायचे आणि मग मी त्या पाठीमागे ओरडायला वगैरे असायचो किंवा मग लहानपणी बांगड्याचे पैसे गोळा करणं वगैरे. आणि वडील एक सायकलचं दुकान होतं पण तेही बंद पडलं. मग वडील व्यसनी होते, थोडेसे दारू वगैरे प्यायचे. पण माझ्याविषयी प्रचंड कौतुक त्यांना असायचं. कारण मी 5वी ते 10वीचं शिक्षण माढा तालुक्यामध्ये आरण तालुका माढा इथं झालं. आणि मी तर म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये मी आज जो काही चांगला आहे तो त्या हायस्कूलमुळं आणि तिथले माझे मामा हरिदास रणदिवे सर यांचा त्याच्यामध्ये प्रचंड मोठा वाटा आहे. कारण त्यावेळेला त्या हायस्कूलमध्ये वर्षभर खूप उपक्रम व्हायचे आणि सगळ्या उपक्रमामध्ये त्यांनी मला सहभागी व्हायला लावलं होतं. म्हणजे हस्ताक्षर स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, काव्य वाचन, गायन, चित्रकला, मेहंदी ती एक स्पर्धा सोडली तर बाकी सगळ्या स्पर्धेमध्ये मी पार्टिसिपेट व्हायचो. आणि त्यामुळं एक सगळ्या क्षेत्राशी म्हणजे अभ्यास सोडून ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी माझ्यामध्ये बऱ्यापैकी येत होत्या. कारण मला आठवतं एकदा मी पाणी लिहिताना नळाचा लिहिला म्हणून मामा मला खूप खवळले होते. म्हणजे इतक्या लहान सहान गोष्टीपासून त्यांनी माझ्यावरती लक्ष दिलं होतं आणि त्या गोष्टीचा मला निश्चित प्रमाणात गेल्या 2 वर्षामध्ये अभ्यास करत असताना सगळ्या गोष्टींचा फायदा झाला. वडिलांना माझ्याविषयी प्रचंड कौतुक असतात. मी म्हटलं की वर्षातून आरणला स्पर्धा व्हायची आणि वर्धापन दिनाला पारितोषिक वितरणाला मग 2-4 फोटो काढले जायचे आणि ते वर्षभर माझ्या वडिलांच्या खिशामध्ये असायचे. त्यांना ते प्रत्येकाला दाखवत करायचे की माझा मुलगा त्याला पारितोषिक वगैरे मिळालं. आणि मला 10वीमध्ये 85% मार्क्स मिळाले होते. हिंदी विषयाला मी बोर्डात पाहिला होता आणि त्याला धीरूभाई अंबानी फाउंडेशनची एक स्कॉलरशिप मला भेटली होती अपंगामधून जिल्ह्यात पहिला आहे. मग त्याला मी मामा वगैरे गेलो होतो. आईला मामाने फोन केला की अगं तुझ्या मुलाला असं असं भेटतं म्हणजे तू पण यावं. मग त्याला आई म्हणाली की नाही का म्हणजे माझे 40 रुपये त्याला 40-50 रुपये रोजगार होता, मी कशाला बोलू नये, मला काही कळणार पण नाही करता, तुम्ही जाऊ नये. आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो आणि कार्यक्रम सुटल्यानंतर बाहेर आल्यानंतर मला वडील दिसले. परत मला आईने सांगितलं की त्याच्या 2 दिवस अगोदर गावामध्ये बांगड्याची उधारी घेऊन एक जण स्त्री आईकडे आली होती आणि मग आई म्हटली संध्याकाळी नेते त्या वडिलांनी घेतले होते आणि ते त्या ठिकाणी माझा कार्यक्रम पाहायला आले होते. हे सगळे या गोष्टीमुळे सांगतोय की गेली 7-8 दिवस झाले मी खूप लोकांच्या शुभेच्छा आनंद अनुभवत आहे. पण त्यामध्ये कुठेतरी एक गोष्टीची उणीव राहून जाते की ज्या माणसाला मी शिक्षक जरी झालो असतो तरी त्यांना जग जिंकल्यासारखं वाटलं असतं, त्याच नाही ही खंत कुठेतरी मनामध्ये राहून जाते. पण कदाचित ही जी काही घरची परिस्थिती होती मी मगापासून सांगतोय कारण मला माहिती आहे स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करत असताना प्रेरणा लागते आणि मला वाटतं की माझी परिस्थिती हीच माझी प्रेरणा होती.
कारण ज्या वेळेला मला परत कळालं की आई बांगड्या भरल्यामुळे काही ठिकाणी पैसे देण्याच्या ऐवजी साड्या द्यायच्या किंवा आरणला गेल्यानंतर तिला 3-4 भाऊ होते, मग तिथं राख्या वगैरे बांधल्यानंतर साड्या मिळायच्या आणि आईने बऱ्याच वेळा मला पैसे पाठवत असताना त्या साड्या विकून पैसे पाठवले होते. म्हणजे या गोष्टी जेव्हा मला कळायच्या ना तेव्हा मी स्वस्त बसत नव्हतो. म्हणजे मी प्रचंड अभ्यास करायचो. अर्थात अभ्यास करत असताना अभ्यास करायचो ही फॅक्ट आहे. प्रचंड अभ्यास म्हणजे मी असं काही गेले 2 वर्ष कंटिन्यू अभ्यास करतो अशातलाही काही भाग नाही तरी सांगेन. पण ज्या वेळेला करत होतो त्याला प्रचंड अभ्यास केला होता. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सीएमचा नंबर लागला होता माझा. त्यावेळेला 8-10 हजार रुपये भरायचे होते. त्याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी भावाचा फोन आला होता. तो कंपनीमध्ये जॉबला होता. मी एक मोबाईल घेतलाय, तो खूप छान आहे, खूप कौतुक केलं त्यानं. आणि 8 दिवसांनी मग पैशाचे ऍडजस्टमेंट गेल्यानंतर त्याचा मला फोन आला होता की अरे मोबाईल काही चांगला नाहीये, खूप खराब आहे. एक जण 4,000 रुपयाला मागतोय, मी देतो आणि पैशाचे ऍडजस्ट होते मग मी करतो. म्हणजे या अशा काही गोष्टी होत्या त्या ज्या गोष्टीचं भांडवल मी म्हणणार नाही, पण याच गोष्टीच्या मुळे मला प्रेरणा मिळत गेली. आणि आज जो काही यश मिळालं तर मला वाटतं की माझी परिस्थिती खूप कारणीभूत आहे. हे यासाठी सांगतो की यामध्ये बसलेल्यापैकी बरेच जण ग्रामीण भागामधून असतील. तर माझ्या घरची परिस्थिती व्यवस्थित नाहीये म्हणून मी स्पर्धा परीक्षा करू शकलो नाही असं म्हणण्याचं कारण नसतं. कारण आयुष्यामध्ये तुम्ही जर चांगला हेतूतून जगत असाल, झगडत असाल, अभ्यास करत असाल तर निश्चित प्रमाणात चांगली लोक मदत करतात. मी कबूल करेन की मला पहिलं 1 वर्षभर खूप त्रास झाला, पण गेली वर्षभर मला माझ्या मित्रांनी खूप सहकार्य केलं. त्यामुळं परिस्थिती किंवा एखादी वाईट प्रसंग घटना असेल तर ते आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला प्रेरक कशा ठरतील या गोष्टीचा विचार केला पाहिजे. 12वी झाल्यानंतर डीएड झालं माझं. डीएड 2-3 गोष्टीसाठी केलं होतं. एक तर लवकर नोकरी मिळते, कारण घरामध्ये कोण जॉबला नव्हतं, वडील एक्सपायर झाले होते 12वी मध्ये मी असताना. आणि मग डीएड केलं. डीएड केल्यानंतर म्हणजे 2 वर्षांमध्ये नोकरी लागते आणि पैसे लागत नाही. त्या 2 गोष्टीचा विचार करून डीएड केलं. डीएडच्या कालावधीमध्ये काही गोष्टी मी खूप जास्त माझ्यातल्या डेव्हलप करू शकतो. म्हणजे सोशल वर्क मी त्याला खूप संघटनांवरती काम केलं, राजकीय सभांमध्ये खूप भाषणं ठेवली, वक्तृत्व स्पर्धा केल्या, काव्यवाचन स्पर्धा केल्या. डीएड सेकंड इयरला तर आमच्या कॉलेजमध्ये सगळ्यात जास्त कॉलेज बुडवणारा विद्यार्थी मी होतो. पण बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मी पार्टिसिपेट होत होतो आणि मला वाटतं की त्याच ऍक्टिव्हिटीजचा या ठिकाणी मला खूप फायदा झाला. मी पुढे सांगेन की माझ्या इंटरव्ह्यूला आजपर्यंतच्या या ज्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्या मला खूप फायद्याच्या ठरल्या होत्या. आणि मग डीएड झाल्यानंतर मला सर्व्हिस लागली. माढा तालुक्यामध्ये 22ला मी जॉईन झालो. त्याच कालावधीमध्ये मी बीए करत होतो मुक्त विद्यार्थ्यामध्ये. डीएडला असताना या सामाजिक क्षेत्राशी संबंध खूप जवळून आला होता. त्यामुळे असं वाटायचं की आपण प्रशासनामध्ये असलं पाहिजे. कारण खूप वेळा विद्यार्थी संघटनांची निवेदनं द्यायला आम्ही जायचो तहसीलदाराकडे किंवा मोर्चा वगैरे असले तर किंवा गावातल्या प्रकल्पग्रस्त असताना ते मार्गदर्शन करायला होते. वक्तृत्व स्पर्धेमध्ये बरीचशी पारितोषिक अशा मोठ्या व्यक्तींकडून स्वीकारायचं. आणि नेहरू युवा मंडळ किंवा तंटामुक्त समिती यावरती काम करत असताना लोकांशी संपर्क येत होता आणि एखाद्या लोकांचं काम किंवा त्यांची समस्या आपल्या प्रमाणामध्ये सोडवल्यानंतर त्या लोकांवरच्या चेहऱ्यावरती जे समाधान दिसायचं तर कधी कधी आम्हाला असं वाटायचं की मग जर का आपण प्रशासनामध्ये आलो तर आपण किती मोठ्या प्रकारे काम करू शकतो. कारण घरची परिस्थिती तर अशी नव्हती की राजकारण करावं. कारण हल्ली राजकारणाविषयी बोलण्यापेक्षा न बोललेलं जास्त बऱ्याच विचित्र परिस्थिती आहे. मग असं वाटायचं की आपण प्रशासनामध्ये आलं पाहिजे. पण याचा काही गंध नव्हता. मी सांगितलं की आमच्या गावामध्ये तसा युपीएससी आणि युपीएससीचा काही गंध नव्हता. पण मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता होती की मला शिक्षक नाही राहायचं, मला खूप मोठं व्हायचं आहे, ही जी माझ्या आईची इच्छा होती. मग डीएड 6 महिने सर्व्हिस केली होती. तिच्यातला मोस्ट ऑफ काळ मी ट्रेनिंग करण्यामध्येच घालवलं होतं. कारण गेल्या पहिल्यांदाच म्हणजे मी शिकवलं नाही, कारण मी अतिरिक्त शिक्षक होतो. 7-8 शिक्षक अगोदरच होते. त्यामुळे जर कुठला अब्सेंट असेल तर मी शिकवायला जायचो. आणि गेल्या पहिल्या केंद्र संमेलनामध्ये एक भाषण ठेवलं होतं. त्यामुळे त्या केंद्र प्रमुखाला कळून गेलं होतं की पोरं चांगलं बोलतोय. त्याने आपलं ट्रेनिंग निघालं की मला ट्रेनिंगला न्यायचं आणि उद्या ट्रेनिंग म्हणजे मास्टर ट्रेनर होऊन गेलो होतो मी केंद्रात. मग ज्या वेळेला मी हा विचार केला की मला स्पर्धा परीक्षा करायची आहे पण काय करायचं माहित नव्हतं की माझ्या चुलत्याची एक इच्छा होती की तू तहसीलदार झाला पाहिजे. आता तहसीलदार कशाला नव्हतं हे मला माहित नव्हतं, पण तहसीलदार व्हायचं. मग खूप दिवस मी प्रयत्न करत होतो. सर्व्हिसला लागलेल्या एका महिन्यापासून म्हणजे अगदी सर्व्हिसला गाव घेताना पण डोक्यामध्ये हा विचार होता की असं गाव मला द्या की जिथून मला रजा काढताना त्रास होणार नाही. मार्ग नव्हता पण इच्छा मनामध्ये होती की मला हे नाही करायचं, मला सर्व्हिस करायची. म्हणजे मला
स्पर्धा परीक्षा करायची. मग मी रजा काढली सप्टेंबर 2009 साधारणतः मी रजा काढली. आता पुण्याला यायचं, स्पर्धा परीक्षा, पैसे तर नव्हते. तसं मामांची परिस्थिती चांगली होती, चांगली म्हणजे पण त्यांची 3 मुलं पण मोठी झाली होती. त्यांनी 5वी ते 10वी पर्यंत बऱ्यापैकी खर्च केला होता. बाकी तिने आत्याची मुलांना त्यांनी सांभाळलं होतं. तिने भाऊ त्यांचे बऱ्यापैकी व्यसनी असल्यामुळे त्यांच्या मुलांना त्यांनी शिकवलं होतं. त्यामुळे त्यांना तरी किती दिवस मागायचा हा प्रश्न मानवला होता. मग गावाकडे गाई घेण्यासाठी 18,000 रुपयाचं कर्ज काढलं, दुसऱ्याची गाई दाखवली आणि त्या 18,000 रुपयातल्या 12,000 रुपयाची पुस्तकं घेतली आणि पुण्याला आलो. म्हणजे पुण्याला आल्यानंतर एक 8 दिवसांनी पुस्तकं घेतली. पण जेव्हा मी पुण्याला आलो होतो, इथं आल्यानंतर माझे मित्र होते आणि वातावरण निर्मिती इतकी झाली होती माझ्या बाबतीत की मी इथं आल्यानंतर ज्यावेळेला सदाशिव पेठेत त्या आयुर्वेद स्टडी रूमला त्यावेळेला मी अप्रोच झालो होतो. आमच्याकडे खूप मोठा ग्रुप तिथं होता. तिथं पाऊल ठेवल्यानंतर त्या मुलांचं माझ्याशी असलेलं वागणं, म्हणजे माझ्या गावातील 2-3 मुलं इथं PSI चे, म्हणजे एक सुहास पाटील म्हणून होता, तिथं ऍक्च्युली वाळूचा होता पण त्याचा आजोळ गावात होता तो, आणि दुसरा एक, असे 2 जण इथं स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे. मग त्यांनी माझ्याशी इतकं काही सांगून ठेवलं होतं की इथं आल्यानंतर मुलं मला असे अप्रोच झाले की मला वाटलं मी तहसीलदार झालोच की काय. पण मी म्हटलं मला MPSC करायचे, तहसीलदार व्हायचं. ते हसायला लागले, अरे म्हणजे MPSC आम्ही करतोय, तू हुशार आहे म्हणे, एवढं सांगितलं, तू UPSC कर म्हणे. मग सप्टेंबर 2009 UPSC म्हणजे काय माहित नाही, पण UPSC करायचा निर्णय घेतला. मग सरांकडे गेलो, एका क्लासेसच्या सरांना भेटलो. त्यांना विचारलं UPSC म्हणजे काय, ते मराठीतून देता येते का, ऑप्शनल कोणते घ्यायचे, अपंगांना देता येते का, लाख प्रश्न मला. त्या सरांना विचारलं, त्या सरांनी खूप चांगला मला गायडन्स केला आणि साधारणतः ऑक्टोबर 2009 पासून मी माझ्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा सही घेण्याच्या केला. मी सांगितलं अगोदर मी मुक्त विद्यापीठाचं त्यावेळेला 3rd इयर चालू होतं माझं. त्या अगोदरच्या 2 वर्षामध्ये मला सिलेबसची पुस्तकही माहित नव्हती. डायरेक्ट परीक्षेला जायचं आणि बसून लिहून यायचं. कारण मास्तर असल्यामुळे एखादा ओळखीचा शब्द वाचला की त्यामुळे 10 ओळी लिहिता येतं चांगले. त्यामुळे तिथं पास होतो मुक्त विद्यापीठाला. आणि असं वाटायचं मुक्त विद्यापीठ मार्क्स असे ठराविक असायचे 60, 75. असं वाटायचं की काय जर लिहिलं तर 60 दिले. आणि तेवढा सेन्स होता, DED झालं होतं म्हणजे काहीतरी जाऊन लिहून येत होतं. त्यामुळे तिकडचं काहीतरी खूप माझं बेसिक क्लिअर आहे अशातला भाग नव्हता. 11वी-12वी माझं सायन्स झालं होतं, त्यामुळे एकाच विषयाची ट्युशन लावू शकलो होतो, फिजिक्सची, आणि त्याला मला 99 मार्क होते. त्यामुळं अभ्यास, पण याचा अर्थ माझं फिजिक्स खूप चांगलं होतं असं नाही. मला असं आजही म्हटलं की स्टेशनरी वेव्हची व्याख्या सांगतो मी लगेच सुरू करतो. वेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह ट्रॅव्हलिंग थ्रू ए मीडियम, मला सेम नाही, but in opposite direction interferes with each other. Then the shape of resultant wave appears to be stationary. Such waves are called as stationary waves. माहित नसायचं पण तोंडपाठ असायचं, अर्थ फारसा कळत नव्हता. पण 11वीला असल्यापासूनच पाठ करायला सुरुवात केली आणि त्यावेळेला बरंचसं शिकवून झालं नव्हतं. त्यामुळे मार्क्स मला खूप चांगलं होतं, 88.50% मार्क्स होते मला. म्हणजे त्यात मला जॉग्राफीला कमी होते, जॉग्राफीला 89, हिंदी एक विषय होता, त्यामुळे तर मला ग्रुपिंग माझे 93-94% होते. पण अजूनही मी म्हणतोय की माझ्या कन्सेप्ट तितक्या क्लिअर नव्हत्या, कारण माझं पाठ मात्र होतं. झोपेतून उठवलं आणि 3-4 पानाची थिअरी असली, म्हटलं की ए आणि द सुद्धा चुकत 2 पाठ सगळं. म्हणजे तो एक चांगला गुण होता. म्हणजे पुढे मी ज्याला विचार करायचा माझ्याकडे काय काय चांगलं आहे, तर मी हे एक समजून घेतो की माझं पाठ लगेच होतं काय का असतं, आणि त्याचा मी पूर्ण वापर केला होता. अगदी UPSCची परीक्षा देताना सुद्धा काही गोष्टी तोंडपाठ होता, हे वापरायचं, लिहायचं, पाठ करायचं.